तर आज आपल्यासाठी एक अपडेट आहे, एक नवीन जाहिरात आहे. ती आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सची ITBPची जी रिक्रुटमेंट आहे ती अपडेट झालेली आहे 2024साठी. तर नेमकी ही ॲड काय आहे हे आपण बघू. त्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुमची पात्रता 10वी जर तुम्ही पास असाल आणि जर तुमचा ITI ट्रेड झालेला असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र असणार आहात, ही गोष्ट लक्षात घ्या. डिटेल आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल 2024. ओके, कॉन्स्टेबलसाठी ही जाहिरात असणार आहे. जे ज्यांनी ITIमध्ये ट्रेड केलेलं आहे आणि 10वी पास आहेत तर त्यांच्यासाठी ही ॲड आहे. ट्रेड कुठले लागतात ते आपल्याला खाली समजणार आहे. ओके, त्यानंतर बघा, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द इलिजिबल मेल अँड फिमेल इंडियन सिटीजन. भारतीय नागरिक जे आहेत, पुरुष महिला, यांच्यासाठी इंडो तिबेटियन फोर्स ITBPनी अर्ज मागवलेले आहेत. ओके, टू फिल अप द व्हॅकन्सी ऑफ कॉन्स्टेबलची व्हॅकन्सी भरण्यासाठी. ओके, त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ऑन अ टेम्पररी बेसिस लाईकली टू अ परमनंट. म्हणजे जे पोस्ट आहे ही टेम्पररी आहे परंतु गव्हर्नमेंटसारखी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पे स्केल काय आहे, याचा पगार किती मिळणार आहे आपल्याला, तर 21,700 रुपये याचा बेसिक आहे आणि 69,100 रुपयेपर्यंत तो जाणार आहे अकॉर्डिंग टू 7th पे कमिशन. 7वा जो कमिशन आहे, वेतन आयोग जो आहे त्यानुसार तो पगार त्यांनी दिलेला आहे. पुढे बघू आपण काय आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी लायबल टू सर्व एनिवेअर इन इंडिया ऑर ॲब्रॉड. म्हणजे जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना भारतात कुठल्याही ठिकाणी नोकरीसाठी जावं लागेल किंवा त्यांनी सांगितलेलं आहे परदेशातसुद्धा तुम्हाला जावं लागू शकतं, ऑर ॲब्रॉड त्यांनी लिहिलेलं आहे. द अप्लिकंट्स आर ॲडवाइज टू चेक देअर एलिजिबिलिटी बिफोर अप्लाईंग सो ॲज टू अवॉइड द डिसअपॉइंटेड ॲट लॅटर स्टेज. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना की तुमची जी पात्रता आहे ते तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर चेक करा, कारण की नंतर जर तुमच्याकडे ITIचा ट्रेड नसेल किंवा संबंधित ITIचा ट्रेड नसेल तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे हे बाद होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुढची जी प्रोसिजर होणार आहे ती होणार नाही आहे. बघू आपण पुढे काय सांगितलेलं आहे. द डिटेल ऑफ व्हॅकन्सी ॲज पर पोस्ट बेस्ड ऑन द रोस्टर ॲज अंडर. ओके, आता बघू आपण व्हॅकन्सी कशा दिलेल्या आहे त्यांनी. तर बघा, यांनी दिलेलं आहे, पहिलं A दिलेलं आहे कॉन्स्टेबल कारपेंटर. आता कारपेंटर म्हणजे तुम्हाला सुतार हा तुम्ही ट्रेड केलेला असला पाहिजे ITIमध्ये. तर यामध्ये किती व्हॅकन्सी दिलेल्या आहेत त्यांनी बघा. कॉन्स्टेबल कारपेंटर मेलसाठी दिलेलं आहेत. UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 31 जागा दिलेल्या आहेत. SCसाठी त्यांनी 4 जागा दिलेल्या आहेत. STसाठी 2 जागा दिलेल्या आहेत. OBCसाठी त्यांनी 10 जागा दिलेल्या आहेत. EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, यासाठी जे आर्थिक निकषावर दुर्बल आहेत त्यांच्यासाठी 14 जागा आहेत. टोटल जागा आहेत 61. त्यानंतर बघू आपण कॉन्स्टेबल कारपेंटर फिमेलसाठी किती जागा आहेत, महिलांसाठी किती जागा आहेत. तर बघा, 5 जागा आहेत अनरिझर्व कॅटेगरीसाठी. त्यानंतर 1 जागा आहे SCसाठी. STसाठी जागा नाही आहे. OBCसाठी 2 जागा आहेत आणि EVSसाठी 2 जागा आहेत. टोटल जागा आहेत 10. ओके, त्यानंतर बघू आपण टोटल जागा 36, 5 SCच्या ज्या 5 जागा आहेत, अनरिझर्व कॅटेगरीच्या 36 जागा आहेत, STच्या 2 जागा आहेत, OBCच्या 12 जागा आहेत, EWSच्या 16 जागा आहेत आणि टोटल जागा आहे त्याच्या 71. पुढचा जो त्यांनी ट्रेड मागितलेला आहे तो ट्रेड आहे प्लंबरसाठी. बघा इथं, जर तुमचं प्लंबरमध्ये ITI झालेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे. तर नंबर ऑफ व्हॅकन्सी किती आहे यामध्ये, तर कॉन्स्टेबल प्लंबरसाठी मेलमध्ये पुरुषांमध्ये 22 जागा आहेत. अनरिझर्व कॅटेगरीसाठी ओपनसाठी SCसाठी 3 जागा आहेत. STसाठी 1 जागा आहे. OBCसाठी 4 जागा आहेत आणि EWSसाठी 10 जागा आहेत इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी. ओके, कॉन्स्टेबलसाठी महिलांसाठी किती जागा आहेत, तर कॉन्स्टेबल महिला प्लंबर इथं लिहिलेलं आहे बघा. कॉन्स्टेबल महिला प्लंबर फिमेल. ओके, तर यामध्ये 4 जागा आहेत. अनरिझर्व कॅटेगरी 1 जागा आहे. SC STसाठी जागा नाही आहे. OBCसाठी 1 जागा आहे आणि EVSसाठी 2 जागा आहेत. ओके, त्यानंतर बघा टोटल जागा यामध्ये किती आहेत, तर 26 जागा आहेत. 4 जागा आहेत SCसाठी, 26 जागा आहेत ओपनसाठी, 1 जागा आहे STसाठी, OBCसाठी 9 जागा आहेत आणि EVSसाठी 12 जागा आहेत आणि अशा टोटल जागा आहेत त्याच्या 52. ओके, पुढची स्लाईड बघू आपण. पुढचा ट्रेड कुठला त्यांनी मागितलेला आहे, तर त्यांनी मागितलेलं आहे कॉन्स्टेबल मेसन म्हणजे गवंडी काम करण्यासाठी त्यांनी ते पात्रता मागितलेली आहे. तर कॉन्स्टेबल मेसन मेलसाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत 27 जागा. कॉन्स्टेबल
मेसन मेल हे बघू आपण. यामध्ये UR साठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी 27 जागा, SC साठी 3 जागा, ST साठी 2 जागा, OBC साठी 10 जागा, EWS साठी 12 जागा. त्यानंतर कॉन्स्टेबल मेसन फिमेलसाठी बघू आपण. तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे 5 जागा ओपनसाठी, 1 जागा SC साठी, ST साठी जागा नाही आहे, OBC साठी 2 जागा आहेत. त्यानंतर 2 जागा आहेत EWS साठी आणि टोटल जागा आहेत 10. टोटल जागा त्यांनी किती दिलेल्या आहेत? 32 जागा ओपनसाठी, 4 जागा SC साठी, ST साठी 2 जागा, OBC साठी 12 जागा, EVS साठी 14 जागा. ओके. त्यानंतर बघू आपण कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन त्यांनी सांगितलेलं आहे इथं बघा. कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन नेम ऑफ पोस्ट कॉन्स्टेबल मेल पुरुष कॉन्स्टेबलसाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 7 जागा आहेत, SC साठी 1 जागा आहे, OBC साठी 3 जागा आहेत, EWS साठी 3 जागा आहेत आणि टोटल जागा आहेत त्याच्या 14. त्यानंतर फिमेलसाठी जर तुम्ही फिमेल असाल आणि तुम्ही इलेक्ट्रिशियन हा कोर्स केलेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहे. 1 जागा आहे अनरिझर्व कॅटेगरी, SC साठी जागा नाही आहे, OBC साठी जागा नाही आहे, EWS साठी जागा नाही आहे. ओके. त्यानंतर बघू आपण पुढची स्लाईड काय आहे. त्यानंतर आता इथं माहिती दिलेली आहे त्यांनी. तर माहिती आपण बघू. आपण व्हॅकन्सी बघितलेल्या आहेत. कॉन्स्टेबलच्या व्हॅकन्सीज आहेत. त्यांनी 10वी पात्रता मागितलेली आहे आणि ITI मागितलेलं आहे. तर आपण जर त्या पात्रतेमध्ये बसवत असू तर तो फॉर्म भरायला काही हरकत नाही, कारण की जागा जरी कमी असल्या तरी अशाच ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस थोडेफार जास्त असतात. ठीक आहे. नोट काय दिलेली आहे यांनी बघू आपण. द व्हॅकन्सीज आर टेंटेटिव्ह अँड मे इन्क्रीज ऑर डिक्रीज विदाऊट एनी नोटीस. ठीक आहे, काही हरकत नाही. जागा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार हा पूर्ण ITBPला असणार आहे. ओके. तुम्हाला कुठली नोटीस ते देणार नाही आहेत की जागा वाढल्या किंवा कमी झाल्या. एनी चेंज इन द नंबर ऑफ व्हॅकन्सीज विल बी टर्मिनेट थ्रू ITBP रिक्रुटमेंट वेबसाईट. ओके. त्यांनी पुढं काय सांगितलेलं आहे बघा. ITBP रिझर्व द राईट टू मेक चेंजेस इन अ सिक्वेन्स ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसिजर आफ्टर पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. त्यानंतर यांनी असं सांगितलेलं आहे की ITBPकडे सर्व अधिकार राहतील. जी ही प्रोसिजर आहे सिलेक्शनची, ही सिलेक्शन ची जी प्रोसिजर सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स बदलण्याचा हा जो अधिकार आहे हा ITBPला राहणार आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं ITBP ऑल्सो रिझर्व द राईट टू कॅन्सल ऑर पोस्टपोन द रिक्रुटमेंट ॲट एनी स्टेज ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन. शासकीय कारणामुळे ITBP ही जी भरती आहे ही पोस्टपोन करू शकते, म्हणजे पुढे ढकलू शकते किंवा कॅन्सलसुद्धा करू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. ठीक आहे. पुढचा विषय आहे हा आता सिलेक्शन प्रोसिजर वगैरे यामध्ये असणार आहे मला वाटते. तर बघू आपण हे काय सांगते. द कॅन्डिडेट हू अप्लिकेशन आर फाउंड इन ऑर्डर शॅल बी इश्यूड ॲडमिट कार्ड. ओके. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जर तुमचे अर्ज व्यवस्थित भरले गेले तर तुम्हाला ते ॲडमिट कार्ड पाठवतील असं त्यांचं म्हणणं आहे. टू ॲपियर इन रिक्रुटमेंट टेस्टेस. त्या पात्रतेसाठी तुम्हाला ते परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड पाठवतील. कॅन्डिडेट हॅव टू डाउनलोड ऑनलाईन ॲडमिट कार्ड फ्रॉम ITBP रिक्रुटमेंट वेबसाईट. ओके. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जो डाउनलोड तुम्हाला करावं लागणार आहे, जे I-कार्ड आहे तुमचं ते I-कार्ड डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक ईमेल ID असणं आवश्यक आहे, व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नोटीसमध्ये समोर त्यांनी सांगितलेलं आहे. देअरफॉर द कॅन्डिडेट शूड प्रोव्हाइड अ जेन्युइन अँड फंक्शनल ईमेल ID अँड मोबाईल नंबर ॲट द टाईम ऑफ फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहे तेव्हा तुमच्याकडे हे ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमचा असायला पाहिजे. ओके. ITBP विल नॉट बी रिस्पॉन्सिबल इन केस ऑफ एनी फेल्युअर ऑफ द कॅन्डिडेट नॉट रिसिविंग ॲडमिट कार्ड ऑनलाईन. ITBP काही जबाबदारी घेणार नाही आहे जर तुम्हाला ॲडमिट कार्ड तुमचं जे हॉल तिकीट आहे ते जर वेळेवर नाही मिळालं तर ITBPची जबाबदारी नाही आहे. ते अपलोड करून टाकतील साईडवर आणि तुम्हाला ते डाउनलोड करावं लागेल असं यांचं म्हणणं आहे. अप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट विल बी ॲक्सेप्टेड ओनली थ्रू ऑनलाईन मोड. ऑफलाईन तुम्हाला अर्ज करायचा नाही आहे, फक्त ऑनलाईन माध्यमाद्वारेच हे अर्ज आपल्याला करता येतील. ओके. त्यानंतर या जी साईट दिलेली आहे त्यांनी या साईटवर हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन या पद्धतीनंच भरावा लागेल. ओके. नो ऑफलाईन अप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड. ते स्वीकारणार नाही आहेत. जर तुम्ही ऑफलाईन अप्लिकेशन त्यांच्या पत्त्यावर जर पाठवलं बाय पोस्ट तर ते ॲक्सेप्ट करणार नाही आहेत. फॉर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट पे अलाउनेस एलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स प्रोसिजर फॉर फिलिंग ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम रिक्रुटमेंट प्रोसिजर अँड टेस्टिस एक्सेट्रा द अप्लिकंट आर ॲडवाइज टू थ्रू द डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पहा म्हणते. तुमचे पगार वगैरे सर्व जी माहिती तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट पाहणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एनी फर्दर इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट टू द
रिक्रुटमेंट विल बी मेड ऑन द ITBP रिक्रुटमेंट वेबसाईट ओनली. ओके, काही चेंज जर झाला तर ते त्यांच्या साईडवर तुम्हाला कळणार आहे. हेन्स द अप्लिकंट आर ॲडवाइज टू लॉग इन द ITBP रिक्रुटमेंट वेबसाईट फ्रॉम द टाईम टू टाईम. ओके, आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ते नेहमी चेक करावं लागणार आहे, अपडेट करावे लागणार आहे. आपली जी त्यांची साईट आहे त्यावर आपल्याला आपला ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेला आहे का, किंवा पुढची प्रोसिजर जी काय आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, तर हे आपल्याला चेक करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु एवढं डीपमध्ये नसते. एकदा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ते प्रोसिजर सर्व माहीत पडते, ते कठीण नसते. ओके, त्यानंतर बघू आपण त्यांनी काय सांगितलेलं आहे. थ्रू एलिजिबिलिटी क्रायटेरिया केअरफुली बिफोर अप्लाइंग ॲडव्हाइस. हा ते सांगितलेलं आहे पुन्हा त्यांनी की तुमची जी पात्रता आहे ती तुम्ही तपासून घ्या, नंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. हे जे आपण ट्रेड सांगितलेले आहेत 4, मला वाटतं इलेक्ट्रिशियन आहे, त्यामध्ये प्लंबर आहे, मेसन आहे, आणि अजून एक कुठला तरी ट्रेड आहे. तर ते ट्रेड तुम्हाला त्या ट्रेडमध्ये जर तुम्ही ITI केलेला असेल तर तुम्हाला ते फॉर्म फिलअप करता येईल. पुढचा विषय काही नाही, संपलेला आहे विषय आहे. यानंतर आता आपल्याला यामध्ये महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे, तर पगाराचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे. यामध्ये 21,700 रुपये पगार असणार आहे यामध्ये. ओके, त्यानंतर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ITBPची ही जाहिरात आहे. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. ओके, ठीक आहे. शॉर्ट नोट्स होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होती. जर यामध्ये कोणी बसत असेल आपले सबस्क्रायबरपैकी, आपल्या मित्रांपैकी, त्यांना सांगा की अशा जागा निघालेल्या आहेत, फॉर्म आपण फिलअप करू शकतो. फॉर्म भरायला काही हरकत नाही आहे. ज्यावेळेस प्रोसिजर होईल, ॲडमिट कार्ड येईल, तेव्हा तुम्हाला एक्झामला जायचं की नाही हा विषय तुमचा नंतरचा आहे. परंतु फॉर्म भरून ठेवा. आणि याची फीचा उल्लेख यांनी यामध्ये केलेला नाही आहे नोटिफिकेशनमध्ये. तर आपल्याला, मला वाटते याची फी 100 रुपये आहे. डिटेल याची जी माहितीपत्रक आहे ते आपण पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि अजून काही यात माहिती आहे का ते तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे. तोपर्यंत जर तुमची इच्छा असेल ITBPमध्ये फॉर्म भरायची तर तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायच्या अगोदर तुमची पात्रता चेक करा आणि फॉर्म फिलअप करा. ओके, धन्यवाद. यामध्ये आपण जी आपली निवड प्रक्रिया आहे ती बघितलेली नाही आहे. तर निवड प्रक्रिया याची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे, आणि जो ट्रेड आहे त्या ट्रेड संबंधी तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे, त्याचीसुद्धा एक्झाम यामध्ये होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके.